तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आदित्य पठारे ग्राफिक्स. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गणेशोत्सव यावरती 2 डिझाईन घेऊन आलो आहे. ग्रुप डिझाईन आहे. त्या डिझाईनची मी तुम्हाला PSD फाईल प्रोव्हाइड करेल. PSD फाईलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या फाईलला पासवर्ड आहे. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिला आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला मित्रांनो, आपण डिझाईनला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण हा कॅनव्हास घेतलाय 5x10 या साईजचा कॅनव्हास घेतलाय. त्यावरती हे बॅकग्राऊंड ॲड केलंय. बघू शकतो तुम्ही, याला मोशन ब्लर मारलाय. हे बॅकग्राऊंड मी क्रिएट केलेलं आहे. त्यावरती आपण हे एक ॲड केलं आहे एलिमेंट, बघू शकतो तुम्ही. त्यानंतर लाईट वगैरे ॲड केलं आहे, मंदिर ॲड केलं आहे. त्यानंतर टेक्स्चर ॲड केलं आहे. त्यानंतर खालून हे सर्व ब्लेंड करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. ब्लेंड करून घेतलं आहे. त्यानंतर आपण असं बॅकग्राऊंडला हे ॲड केलं आहे, बघू शकता तुम्ही. वक्रतुंड महाकाय हे ॲड केलं आहे, तुम्ही बघू शकता. ओव्हरलॅपिंगमध्ये बॅकग्राऊंडला ॲड केलं आहे सगळीकडं. त्यानंतर आपण याला लॉक करून घेऊया. त्यानंतर आपण बाप्पाची इमेज ॲड करूया, गणपती बाप्पाची. बघू शकता तुम्ही, व्हाईट स्ट्रोक इफेक्टमध्ये इमेज ॲड केली आहे आपण. त्या इमेजला आपण लॉक करून घेऊया. त्यानंतर आपण इथं ब्रश मारला आहे, तुम्ही बघू शकता. वॉटर कलर ब्रश यूज केला आहे. त्यानंतर हे आपलं टेक्स्टिंग आहे. त्यासाठी आपण इन्फिनिटीचा 3 नंबरचा हा फॉन्ट यूज केला आहे. त्यानंतर त्याला आपण लॉंग शॅडो मारला आहे, बघू शकता. लॉंग शॅडो मारला आहे. त्यानंतर त्यावरती आपण एक सिल्वर टेक्स्चर अप्लाय केलं आहे. हे टेक्स्चर आहे, बघू शकता तुम्ही. आपण एक क्लिप करून ॲड केलं आहे टेक्स्टला. त्यावरती आपण एक ब्राईटनेस ॲड केला आहे. ब्राईटनेस आणि व्हायब्रन्स क्लिप करून ॲड केला आहे त्या टेक्स्चरला. त्यानंतर आपण हे लाईट इफेक्ट त्यावरती ॲड केला आहे, बघू शकता. त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा पॉपिंग फॉन्ट यूज केला. त्यानंतर आपण हे 4 बॉक्स ॲड केलेत खाली, तर तुम्ही फोटो ॲड करू शकता. त्यानंतर एक डायलॉग ॲड केला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर घंटी ॲड केली आहे, बघू शकता तुम्ही. त्याला ब्लर इफेक्ट मारला आहे आपण थोडा. त्यानंतर या शेडने देखील ॲड केला आहे. त्यानंतर खाली आपण शुभेच्छुक ॲड केला आहे, सर्व मित्र परिवार. त्यासाठी तुम्ही बघू शकता, आपण शुभेच्छुकला श्रीदेव 0715 या नंबरचा फॉन्ट यूज केला आहे. सर्व मित्र परिवारासाठी आपण अनेक देवनागरी हा फॉन्ट यूज केला आहे. त्यानंतर आपण आपला लोगो ॲड केला. त्यानंतर लेअर मर्ज केलं सर्व. त्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय केला. त्यावरती ब्राईटनेस आणि व्हायब्रन्स ॲड करून पाहू शकता आपली डिझाईन तयार आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपली पहिली डिझाईन तयार झाली आहे. कशी झाली आहे डिझाईन तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण दुसरी डिझाईन बघू द्या. हे बॅकग्राऊंड ॲड केले आपण. त्याला मोशन ब्लर हा इफेक्ट मारला. त्यावरती हे बॅकग्राऊंड आपण लाईट अँड या ब्लेंड मोडमध्ये अप्लाय केलं. त्याला ब्राईटनेस ॲडजस्ट केला. त्यानंतर ब्रश अप्लाय केलेत बॅकग्राऊंडला, बघू शकतो तुम्ही. पावडर ब्रश आणि टेक्स्चर अप्लाय केलंय. त्यानंतर इथे वॉटर कलर ब्रश अप्लाय केला, बघू शकतो तुम्ही. त्यानंतर मंदिर अप्लाय केलं आपण. ओव्हरले थीममध्ये मंदिर ॲड केलं. त्यानंतर इथं पुन्हा आपण वॉटर कलर ब्रश मारला आहे टेक्स्टिंग ॲड करण्यासाठी, बघू शकतो तुम्ही. त्यानंतर हे आपलं टेक्स्टिंग आहे. टेक्स्टिंगसाठी आपण इन्फिनिटी 40 नंबरचा फॉन्ट यूज केला आहे, बघू शकतो तुम्ही. हे टेक्स्टिंग ॲड केलं आपण. त्याला आपण ग्रेडियंट ओव्हरले मारला आहे दुनियाला. त्यानंतर आपण या ग्रुपचे स्मार्ट ऑब्जेक्ट कॉपी बनवले आहे आणि त्याला ड्रॉप शॅडो ॲड केले, तुम्ही बघू शकता.
त्यानंतर आपले टेक्स्टिंग आहे पॉपिन्स फॉन्टमध्ये. त्यानंतर आपण गणपती बाप्पांचा इमेज ॲड केले आहे. त्यानंतर खाली आपण एक बॉक्स ॲड केला आहे 4 फोटो ॲड करण्यासाठी. त्यानंतर घंटी ॲड केली आहे आपण इकडं. त्यानंतर इथं आपण एक डायलॉग टाकला आहे बघू शकता. त्यानंतर खाली सर्व मित्र परिवार शुभेच्छुकमध्ये टाकला आहे. त्यासाठी सेम 0715 या नंबरचा फॉन्ट यूज केला आहे आणि इथं अनेक देवनागरी यूज केला आहे. त्यानंतर आपण तोरण ॲड केला आहे वरती बघू शकता. त्यानंतर सर्व लेअर मर्ज करून त्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय केला आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर व्हायब्रन्स आणि ब्राईटनेस ॲडजस्ट केला आहे एक्सपोजर. त्यानंतर आपण आपला लोगो ॲड केला बघू शकता तुम्ही. डिझाईन सुद्धा तयार झाली आहे. बघू शकता डिझाईन कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्रामला देखील आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.